नमस्कार. आपल्या देशाचा कारभार चालतो तरी कुठून? कायदे कोण बनवतं आणि सरकारवर नियंत्रण कोण ठेवतं? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच ठिकाणी आहे, भारतीय संसद. चला तर मग आज आपण आपल्या लोकशाहीचं जे हृदय आहे त्याची रचना सोप्या भाषेत समजून घेऊया. तर भारतीय संसद म्हणजे नक्की काय? बघा, ही काही फक्त एक इमारत नाहीये. ही एक अशी सिस्टम आहे, एक अशी व्यवस्था आहे जिथे देशाचं भविष्य ठरवणारे कायदे बनतात आणि सरकारला लोकांप्रती जबाबदार धरलं जातं. पण ही व्यवस्था चालते तरी कशी? चला एकदम सोपं करून समजून घेऊया. आपली जी संसदीय लोकशाही आहे ना, तिचा मूळ आधारच आहे संसद. आणि ही संसद 3 मुख्य घटकांनी मिळून बनलेली आहे. पहिले आहेत राष्ट्रपती, मग येतं लोकसभा, ज्याला लोकांचं सभागृह असंही म्हणतात, आणि तिसरं आहे राज्यसभा, म्हणजेच राज्यांचं सभागृह. हे तिन्ही स्तंभ मिळून आपल्या देशाचा कारभार पाहतात. या संपूर्ण व्यवस्थेच्या शिखरावर कोण आहे? तर ते आहेत भारताचे राष्ट्रपती. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभापासून, आणि त्यांची भूमिका काय आहे ते जाणून घेऊया. राष्ट्रपतींना नाममात्र प्रमुख असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय होतो? सोप्या शब्दात सांगायचं तर ते देशाचे सर्वोच्च प्रतिनिधी आहेत. पण रोजचं जे सरकार चालतं ते पंतप्रधान चालवतात. त्यांची निवड थेट लोकांकडून होत नाही, तर संसद सदस्य आणि राज्यांच्या विधानसभा सदस्यांनी मिळून बनलेल्या एका विशेष निवडणूक मंडळामार्फत म्हणजे इलेक्टोरल कॉलेजच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे होते. राष्ट्रपतींचे अधिकार खरंच खूप मोठे आहेत. बघा, ते कार्यकारी प्रमुख म्हणून पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची नियुक्ती करतात. कायदेशीर प्रक्रियेतही त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे. संसदेने मंजूर केलेल्या कुठल्याही बिलावर जोपर्यंत त्यांची सही होत नाही तोपर्यंत त्याचा कायद्यात रूपांतर होत नाही. आणि हो, आणीबाणीच्या काळात देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकारही त्यांच्याकडेच असतो. यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होतीये की राष्ट्रपतीपद हे केवळ एक औपचारिक पद नाहीये, तर ते आपल्या शासन व्यवस्थेचा एक खूप महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, जो देशात स्थिरता आणि घटनात्मक संतुलन राखण्याचं काम करतो. आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे, आणि हा स्तंभ थेट आपल्या सगळ्यांशी म्हणजे भारताच्या नागरिकांशी जोडलेला आहे. हो, मी बोलतोय लोकसभेचा बद्दल. लोकसभेला कनिष्ठ सभागृह किंवा हाऊस ऑफ द पीपल असंही म्हणतात. आणि का म्हणतात? कारण इथले प्रतिनिधी आपण म्हणजे देशातले लोक थेट निवडून देतो. या सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. 552? हो, 552 ही आहे लोकसभेची कमाल सदस्य संख्या. या आकड्यावरूनच आपल्याला या सभागृहाचा आवाका आणि आपल्या देशातल्या लोकशाही प्रतिनिधित्वाचं महत्त्व लक्षात येतं. लोकसभेच्या हातात खूप मोठे अधिकार आहेत. देशासाठी कायदे बनवणे, वर्षाचा अर्थसंकल्प म्हणजे बजेट मंजूर करणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारवर नियंत्रण ठेवणे. यामुळेच तर लोकसभेला लोकशाहीचा मुख्य आधारस्तंभ मानलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकार थेट लोकसभेला जबाबदार असतं. ह्याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा की जोपर्यंत सरकारकडे लोकसभेत बहुमत आहे तोपर्यंतच ते सत्तेत राहू शकतं. बहुमत गेलं की सरकार पडलं. आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या स्तंभाकडे जाऊया, राज्यसभा, जे केंद्रात राज्यांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करतं. राज्यसभेला वरिष्ठ सभागृह असं म्हणतात. आता इथले सदस्य थेट लोकांकडून निवडले जात नाहीत, तर मग कसे निवडले जातात? तर राज्यांच्या विधानसभांमधले सदस्य त्यांना निवडतात. म्हणूनच हे सभागृह राज्यांचं प्रतिनिधित्व करतं. राज्यसभेची कमाल सदस्य संख्या आहे 250. लोकसभेपेक्षा बरीच कमी आहे, नाही का? हा फरकच दोन्ही सभागृहांची वेगवेगळी भूमिका आणि त्यांचं प्रतिनिधित्वाचं स्वरूप दाखवून देतो. आता राज्यसभेचं एक खूप इंटरेस्टिंग वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हे एक स्थायी सभागृह आहे. म्हणजे काय? तर ते लोकसभेसारखं कधीच पूर्णपणे बरखास्त होत नाही. दर 2 वर्षांनी त्याचे 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडले जातात. यामुळे होतं काय की कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत एक प्रकारचं स्थैर्य आणि सातत्य टिकून राहतं. मग राज्यसभेचे अधिकार काय आहेत? तर ते कायदे बनवण्याच्या प्रक्रियेत भाग घेतात. लोकसभेने पास केलेलं बिल राज्यसभेकडेही मंजुरीसाठी येतं, आणि त्यासोबतच राज्यांच्या हक्कांचं आणि त्यांच्या हिताचं संरक्षण करणं हे राज्यसभेचं एक महत्त्वाचं काम आहे. या रचनेमुळे होतं काय बघा, राज्यसभा फक्त एक दुसरं सभागृह राहत नाही, तर ते आपल्या देशाच्या संघराज्य व्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग बनतं, जे राष्ट्रीय धोरणांमध्ये राज्यांना त्यांचं स्थान देतं आणि सत्तेचं संतुलनही राखतं. बरं, आता आपण दोन्ही सभागृहांबद्दल ऐकलं, पण त्यांच्यातला नेमका फरक काय आहे? चला, तोच आता सोप्या भाषेत समजून घेऊया, म्हणजे सगळं चित्र स्पष्ट होईल. तर बघा, लोकसभा म्हणजे थेट निवडणूक, म्हणजे लोकांचा आवाज.
तर राज्यसभा म्हणजे अप्रत्यक्ष निवडणूक, म्हणजे राज्यांचं प्रतिनिधित्व. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, तर राज्यसभा कधीच भंग पावत नाही, ती स्थायी आहे. आणि अधिकारांबद्दल बोलायचं झालं तर पैशांच्या बाबतीत आणि सरकारवर नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीत लोकसभेचे अधिकार राज्यसभेपेक्षा जास्त आहेत. तर आपण हे तीनही स्तंभ आता समजून घेतले आहेत. मग ह्या सगळ्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारतीय संसद आपल्या लोकशाहीची मुख्य संस्था आहे. राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे तिघेही मिळून देशासाठी कायदे बनवतात आणि देशाचा गाडा हाकतात. प्रत्येक स्तंभाची आपली एक वेगळी आणि तितकीच महत्त्वाची भूमिका आहे. पण एक प्रश्न शेवटी उरतोच की एका सभागृहाकडे लोकांची थेट ताकद, दुसऱ्याकडे अनुभवाचं स्थैर्य आणि राष्ट्रपतींकडे घटनात्मक अधिकार, या 3 मोठ्या शक्तींमध्ये सत्तेचं जे नाजूक संतुलन आहे ते नेमकं कसं राखलं जात असेल? आणि याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या भारतीय लोकशाहीचं खरं सौंदर्य दडलेलं आहे.